अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. जर तुम्हाला शस्त्रक्रिया न करता तुमचा चष्मा उतरवायचा असेल तर तुम्हाला दररोज 4 ते 5 विलायची दुधात मिसळून सेवन करावी लागेल. नंबर 2. दररोज तुपासोबत चपाती खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात आणि केसासंबंधित अनेक समस्याही दूर होतात. नंबर 3. उन्हात बाहेर पडताना तोंडात वेलची टाका. ती आपल्याला उष्माघातापासून वाचवते. नंबर 4. नैसर्गिकरित्या काळ्या केसांसाठी चहा पावडर अत्यंत उपयुक्त आहे. चहा पावडर वापरा. 1 कप पाण्यात 2 चमचे चहा पावडर उकळवा आणि ते अर्धा कप होईपर्यंत उकळून घ्या. यानंतर ते थंड झाल्यावर ते तुमच्या केसांना लावा आणि 1 ते 2 तासांनी साध्या पाण्याने धुवा. त्यामुळे तुमचे केस काळे होतील. नंबर 5. जर तुमच्या कटिंग बोर्डवर काळे डाग पडले, भेगा पडल्या किंवा वास येऊ लागला तर ते ताबडतोब बदलण्याचे लक्षण आहे. नंबर 6. दर 6 ते 12 महिन्यांनी नवीन कटिंग बोर्ड खरेदी करणे हा एक चांगला नियम आहे. नंबर 7. चेहरा धुताना पाण्यात 2 ते 4 थेंब लिंबाचा रस टाका. यामुळे चेहरा मुलायम आणि सुंदर होतो. नंबर 8. जर तुम्हाला टरबूज खरेदी करायचे असेल तर टरबूजमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. टरबूजमध्ये फायबर असते जे पचनक्रियेला मदत करते. नंबर 9. नाश्ता हा असा आहार आहे ज्यावर आपली 50% आरोग्य अवलंबून असते. नाश्त्यात तुम्ही अंकुर आलेले हरभरा किंवा मसूर, हंगामी फळे आणि काही भिजवलेले बदाम खावेत. नंबर 10. उचकी आली असेल तर काळी मिरी आणि साखर एकत्र चावून खा. नंबर 11. कोमट पाण्यात 1 ते 4 चमचा मीठ घालून दिवसातून 3 ते 4 वेळा गुळण्या केल्याने घसा खवखवण्यापासून आराम मिळेल. नंबर 12. नेहमी आपल्या उजव्या कानाने फोन कॉलला उत्तर द्या. रात्री 10 ते सकाळी 4 वाजेपर्यंत झोपा. तुमची औषधं कधीही थंड्या पाण्यासोबत घेऊ नका. नंबर 13. कच्च्या आंब्याची चटणी आणि पुदिन्याची चटणी बनवताना 1 चमचा ओवा आणि मोहरीचे दाणे घातल्याने चटणीची चव वाढते. नंबर 14. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने आम्लता वाढू शकते ज्यामुळे छातीत जळजळ आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात. नंबर 15. काकडी तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतेच पण इन्सुलिन आणि कोलेस्टेरॉल देखील नियंत्रित करते. म्हणून उन्हाळ्यात काकडी नक्की खा. नंबर 16. कडुलिंबाच्या पाण्याने केस धुण्याने केसांना चमक येते. कडुलिंब केसांना निरोगी आणि मजबूत बनवते ज्यामुळे केसांना चमक तर येतेच शिवाय कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यास अंगाला सुद्धा खाज येत नाही. नंबर 17. कडुलिंब हे खूप केसांसाठी चांगले कंडिशनर आहे. त्याची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्याने कोंडा आणि बुरशीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. नंबर 18. हळद, चंदन पावडर आणि कच्च्या दुधाचे मिश्रण चेहऱ्यासाठी खूप फायद्याचे आहे. हे मिश्रण लावल्याने त्वचेवरील डाग कमी होतात, त्वचा चमकदार होते आणि मुरुमांची समस्यासुद्धा कमी होते. नंबर 19. तर जास्त प्रमाणात उन्हाळीचा त्रास होत असेल तर चंदन उगाळून त्याचे पाणी पिल्यास उन्हाळी कमी होते. चंदन हे थंड प्रकारची वनस्पती आहे. नंबर 20. सफरचंद तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. याचे सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे आणि पांढरे डाग कमी होतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते. नंबर 21. जे लोक जेवताना मिठाईचे प्रमाण कमी करतात त्यांच्या चेहऱ्यावर वयाची छाया उशिरा पडते. जास्त साखर खाल्ल्याने चेहऱ्याच्या त्वचेवर सूज येते. तुमचा चेहरा तेव्हा सुरकुत्यामुक्त राहील जेव्हा तुम्ही गोड खाण्याची सवय कमी कराल. नंबर 22. जर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये उपमा बनवत असाल तर पुढच्या वेळी रव्यामध्ये पाण्यासोबत थोडं दही घाला. असे केल्याने उपम्याची चव चांगली तर येईलच पण उपमा एकदम मोकळा आणि मऊ होईल. नंबर 23. लोखंडी चाकू, कढई, तवा किंवा कोणत्याही भांड्यात गंज असेल तर फक्त कांदा कापून गंजलेल्या जागेवर चोळून त्यापासून सुटका मिळवा. सर्व गंज साफ होऊन जाईल. नंबर 24. पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे. अगोदर मीठ घालू नये, यामुळे पालक अधिक चविष्ट होते. नंबर 25. आले, लिंबू पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होते.
त्वचेवर चमक येते आणि पिंपल्स, इन्फेक्शन सारख्या समस्यांपासून बचाव होतो. नंबर 26. गाईच्या दुधात जायफळ पावडर मिसळून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स कायमचे नाहीसे होतात. त्यानंतर नंबर 27. सफरचंद खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. यामध्ये क्वालिफेनॉल असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यानंतर नंबर 28. खोकला येत असेल आणि कफसुद्धा झाला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. नंबर 29. सरबतासाठी बर्फ जमवताना बर्फाच्या ट्रेमध्ये पाण्यातच थोडी वेलची पूड किंवा केशर सेन्स घालावा. हा बर्फ सरबताची रुची फार वाढवतो. नंबर 30. ज्या लोकांना दारू पिण्याची व्यसन आहे त्यांनी दररोज सकाळी नाश्त्यापूर्वी संत्र्याचा रस प्यावा. यामुळे दारू पिण्याची इच्छा कमी होते. नंबर 31. खोबरे खराब होऊ नये म्हणून ते फोडून साखरेत ठेवावे. खोबरे 3 ते 4 महिने टिकते, खराब होत नाही आणि मऊही राहते. नंबर 32. घरी डाळीची आमटी बनवताना त्यात चमचाभर कस्तुरी मेथी घाला. डाळीला चव आणि सुगंध छान येईल. लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.